हा दिवस महोत्सव होतो त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा झाला पाहिजे अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी. या महासाहेब जिजाऊनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती महासाहेब जिजाऊंचे उपकार आहेत. महासाहेब जिजाऊंमुळे आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे. अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी का उपयोग करतात. माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे, ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन करणार. कोण जबाबदार ठरतं नेमकं तुम्ही राज्यात? हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो. यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती. शिंदखेड राजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या. प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा, कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही. इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे. अहो, राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्ग म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं. हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत महासाहेब जिजाऊंच्या येथील, ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे. 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे. सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं शिंदखेड राजा येथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. महासाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानाचा जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभा करणार आहे. पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही. बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDC चे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाव. त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं एस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही. जर पुढच्या 12 जानेवारी पर्यंत जर बालशिवबा आणि महासाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. जिजाऊ जन्मोत्सवाची आपले काय प्रतिक्रिया आहे, काय इथे सुविधा व्हायला पाहिजे आणि काय जबाबदार कोण आहे? जिजाऊ विकास आराखडा इथं 100% होणं गरजेचं आहे. इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती नाही. इथं तुम्हाला सांगतो इथं सगळं तोडफोड झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील
यांनी 10 दिवसापूर्वी इथे येऊन इथं बैठक घेणं गरजेची होती. शासनाच्या सर्व प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं 12 जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात. यांची जी सोय करायला पाहिजे होती, यांची सुविधा पाहिजे होत्या, ते कुठेही सुविधा दिसत नाहीत. आणि या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो. आणि हा मराठा असून सुद्धा याला तळमळ नाही. त्या तळमळीने तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदखेड राजात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात, त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही. इथं आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही, झोपण्याची, सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा होत नाही. आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो. आणि या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक माँसाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे. आणि माँसाहेब जिजाऊ सिंदखेड राजाचं गेले मी 7 वर्ष झालं इथं येत असतो. इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे. आणि मशाल रॅलीला येणाऱ्या ज्या माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी 11 तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. काय नेमकी मागणी आहे? या पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात, तसे या माँसाहेब जिजाऊ 12 जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती, मागणी ती त्यांनी पूर्ण करावी.